श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला झाला की गणपतीच्या तयारीला वेग येतो. गणेशोत्सवाच्या आधी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावणातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणेशाच्या विशेष पूजनासह काही उपाय केल्यास त्याला उत्तम लाभ मिळू शकतो. गणपती बाप्पाची कृपा होऊ शकते असे सांगितले जाते. जाणून घेऊया. गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करत असले तरी अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात. प्रयत्न करूनही आपल्याला यश आणि प्रगती साध्य करता येत नाही. मेहनत कितीही केली जाते, परंतु त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही. अशा वेळी काही उपाय करावे असा सल्ला दिला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते असे सांगितले जाते. त्यामध्ये गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत. राहू केतूसह अन्य काही ग्रहदोष असल्याचे सांगितले असल्यास ओम दुर्मुखाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या 11 जुड्या अर्पण कराव्यात. 21 जुड्या अर्पण केल्या तरी उत्तम. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे. परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे. हे व्रत मनोभावे करावे. श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते. त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे. गणपती शिवपुत्र मानला गेला असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पांचे दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. अशा प्रकारे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला हे उपाय करावेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.